उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो। आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आदरणीय प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत। आमच्या पक्षाचे मेळघाटचे आमदार सन्माननीय राजकुमारजी पटेल आणि आपले सर्वांचे लाडके दिनेशजी भू यांच्या उपस्थितीत आणि आमच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत आजची ही पत्रकार परिषद होत आहे। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो या आधीच आम्ही एक मीटिंग घेऊन सन्माननीय बच्चूभाऊंनी राजकुमारजी पटेल यांना निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून मी सन्माननीय दिनेशभाऊ भू यांना विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका मीडियासमोर मांडावी। या ठिकाणी उपस्थित सर्व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, सर्व पत्रकार बंधू, संपादक महोदय, उपस्थित सर्व माझे हितचिंतक मित्र, शिवसैनिक व प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमदार राजकुमारजी पटेल, रहमान भाई, बल्लूभाऊ पाटील साहेब, सर्वच मान्यवर मंडळी, आज थोडासा भावनिक विषय आहे की माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक असा एक निर्णय घ्यायचा आहे। थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की मी तरी वयाच्या 14-15 वर्षापासून हिंदुत्वाच्या आणि सेवेच्या विचाराने भारावून शिवसेना या पक्षाचं काम सुरू केलं। शिवसेना प्रमुखांच्या 80% समाजकारण या ब्रीदवाक्यावर भर देऊन आयुष्यभर काम केलं। मध्यंतरी 8-10 वर्षाचा जो कालखंड आहे तो कालखंड वगळता राजकीय जरी भूमिका काही असली राजकीय जरी काही असलं तरी सामाजिक बांधिलकी कधी सोडली नाही आणि पूर्वापार म्हणजे आमच्या भूप परिवाराचं गेल 4 पिढ्या आणि आताची जी पिढी आहे त्याच्यातील सर्व घटक हे सामाजिक कार्यातच मग्न असतात आणि आमचं जे सामाजिक कार्य आहे हे दिखाऊ सामाजिक कार्याने प्रत्यक्षामध्ये प्रसिद्धीपासून दूर जाऊन आम्ही सामाजिक कार्य करतो। त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र प्रामुख्याने आहे। स्त्रियांचं मुलींचं रक्षण करणं हा एक प्रामुख्याचा भाग आहे। गोरगरिबांना स्कॉलरशिपपासून तर शिक्षणासाठी मदत या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे। समाजासाठी योग्य दिशा देणारे उपक्रम राबवणं हा एक वेगळा भाग आहे आणि धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा कसा निर्माण करता येईल याच्यावर आमचा भर असतो। परंतु यंदाची घटना अशी घडली की शिवसेनेकडे हा मतदारसंघ पूर्वापार असताना 1991 पासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे जवळपास 60 टर्म होता आणि 7 पैकी 5दा शिवसेनेचे खासदार या ठिकाणी निवडून आले।
असं असताना शिवसेनेचे नेते अरविंदजी सावंत यांनी एका वर्षा अगोदरच सांगणं सुरू केलं की इथे शिवसेनेचं काम नाही, इथे शिवसेनेची बांधणी नाही, इथे शिवसेनेचं काम नाही, इथे शिवसेनेची बांधणी नाही आणि कुणाला तरी मदत व्हावी या दृष्टिकोनातून हा मतदारसंघ शिवसेनेकडून सोडून देण्यात आला. परिणामी जिल्ह्यामध्ये असं चित्र निर्माण झालं की भारतीय जनता पक्षाचे सुद्धा उमेदवार झाले, काँग्रेसचे सुद्धा उमेदवार झाले आणि पूर्ण जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये असं चित्र निर्माण झालं की या सर्व गोष्टीला पर्याय काय. लोकांनी असंख्य फोन मला, माझ्या सहकाऱ्यांना, माझ्याशी निगडीत असलेल्या सर्व पुढाऱ्यांना, जिल्ह्याचे जे जबाबदार आणि कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आहे सर्व पक्षाचे, त्यांना फोन गेले की आम्ही शिक्के कुठे मारावं. माझी मनस्थिती कधीही निवडणूक आहे तिला सामोरं जावं अशी नव्हती. निवडणूक जर अत्यंत आवश्यक आहे तरच निवडणूक लढली पाहिजे या मताचा मी आहो आणि सर्व पक्षीय नेत्यांनी, आदरणीय बच्चूभाऊ, राजकुमार भैया, शिवसेनेचे सर्व जबाबदार नेते, जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे काही जबाबदार नेते यांनी 2024ची लोकसभेची निवडणूक दिनेश बुब यांनी लढवायलाच पाहिजे आणि जनतेचा सुद्धा तसा आग्रह आहे. उलटपक्षी जर ही निवडणूक लढवल्या गेली नाही तर जनता आणि सामान्य मतदार हे आम्हाला माफ करणार नाही अशी परिस्थिती आज जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे आदरणीय राजकुमार भैया, बच्चूभाऊ कडू या सगळ्यांना या लढाईमध्ये किमान इतिहास आणि हे म्हटलं नाही पाहिजे की या जिल्ह्यामध्ये एकही मरता बच्चा नव्हता, म्हणून ही निवडणूक लढणं क्रमपात्र आहे. याच्यानंतरची जी राजकीय भूमिका आहे ते आदरणीय राजकुमार भैया जाहीर करतील. आपल्या सगळ्यांचं सहकार्य, आशीर्वाद अपेक्षित आहे. सर्व घटक हे कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, धार्मिक राजकारण केलं नाही. मी लागलेली आग आहे त्याच्यावर पाणी टाकण्याचं काम केलं, पेट्रोल टाकण्याचं काम केलं नाही. मी अतिशय सकारात्मक विचारांनी ही निवडणूक लढणार आहो. यानंतर मी राजकुमार भैयांना विनंती करतो. राजीनामा दिला का शिवसेनेचा? हो, कधी जमाना झाला. आज प्रवेश करणार? प्रवेश नाही, डायरेक्ट उमेदवारी. जशी भाजपची उमेदवारी. हो, बस तशी, त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स. कारण का प्रहार ही संघटना शिवसेनेतूनच निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे हे समरसता आहे शिवसेना आणि प्रहारमध्ये. काही वेगळा पक्ष नाही आहे आमच्यासाठी आणि प्रहारसाठी शिवसेना काही वेगळा पक्ष नाही आहे. त्याच्यामुळं ते सोपस्कार करण्याची मला नाही वाटत आवश्यकता आहे. 23 तारीख तक आप शिवसेना में से आपका सम्मेलन हुआ था, उसके बाद में राजीनामा दिया गया? राजीनामा ऐसा लिखित में नहीं रहता, राजीनामा मन में आ गया कि शिवसेना सदस्य पदाचा राजीनामा. लक्षात घ्या, शिवसेना किती काही म्हटलं तरी रक्तातून काढू शकतो का? हा भावनिक विषय आहे. मी पहिलेच सांगितलं, अतिशय भावनिक विषय. रक्तातून जात नाही शिवसेना. शिवसेना हा स्वभाव आहे, तो जाणार नाही. म्हणून ही निवडणूक आम्ही भगवा झेंडा घेऊनच समोर जाणार आहोत. स्वतःची ओळख लपवून आम्ही कधीही समोर जाणार नाही. भगवा झेंडा आणि टिळा लावूनच ही निवडणूक लढवल्या जाईल. राजीनाम्याचे सोपस्कार जर उद्धव साहेबांनी मागितला तर राजीनामासुद्धा देऊ, परंतु आम्ही प्रहारवर ही निवडणूक लढवावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. प्रहार त्याला सपोर्ट करतो का हा वेगळा विषय. मी प्रहारचे नेते आदरणीय राजकुमार भैयांना विनंती करतो, यांनी आपल्या मनात सांगितल्याप्रमाणे प्रहारची उमेदवारी तुम्ही घेणार आहात असं सांगितलं आणि प्रवेश नाही, डायरेक्ट उमेदवारी आहे. पण दुसरीकडे प्रहारला नुसता भगवा ध्वज मान्य नाही आहे, भगवा रंग मान्य आहे, सर्वच रंग मान्य आहे ना. स्थितीमध्ये कसं होईल ते समीकरण? मी माझा रंग घेऊन समोर जाईल, यांची भूमिका काय आहे हे ठरवतील.
संघटनेचा शिवसेना से आपकी बंडखोरी तो नहीं है? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। मैं आपने ये बोला था कि मैं बगावत नहीं करूंगा, महाविकास आघाड़ी का जो फैसला रहेगा हाँ मान्य रहेगा। बरोबर। महाविकास आघाड़ी के तरफ से कांग्रेस ने प्रत्याशी दिया है, आप चुनाव लड़ रहे हैं, बगावत है। इसका क्या अर्थ निकालने का है, निकालो। मेरा बोलना है कि इस जिले को मेरे उम्मीदवारी की सख्त जरूरत है, ऐसा लोगों का बोलना है। तुम्ही आता अरविंद सावंतांवर आरोप केला, आरोप नाही केला, एकही तुम्ही आता आरोप नाही केला त्यांनी या संबोधनातून की इथे शिवसेनेची बांधणी नाही म्हणून हा मतदारसंघ सोडला, ही फॅक्ट आहे, याच्यामध्ये आरोप नाही आहे। ही भावना जी फॅक्ट आहे, नाही, हा फॅक्ट आहे। ही भावना तुमची जी आहे ही आताचे जे विद्यमान शिवसैनिक आहेत हा. त्याच्यासोबत त्यांची पण आहे का? 100% हे शिवसैनिक इथे आहे किंवा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे जे शीर्षस्थ नेते आहे त्यांना विचारावं किंवा अरविंदजी सावंतांना विचारावं, त्यांनी सीट सोडली, याच्यात आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। आपण प्रहारकडनं लढणार आहे, त्यासाठी मग जे शिवसेनाचे जे नेते आहेत तुमच्यासोबत जे आतापर्यंत उभे होते, अनंतराव गुळे जी आहे, राणे पाटील साहेब आहे, हे सर्व आपल्यासोबत आहेत का? मग आज हे सर्व आता जसं जसं आम्ही मार्गक्रमण करू तसं तसं होऊ शकते। त्यांचा प्रभाव त्यांच्या उपस्थितीमध्ये जेवढा आहे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जास्त असू शकतो, हे तर वेळ सांगेल ना। आणि वरतून अगर तुमच्यावर प्रेशर आला तर उद्धव साहेबांचा किंवा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचा प्रेशर आला तर मग काय? 26 एप्रिल नंतर प्रेशर झेलून घेऊ। प्रेस कॉन्फरन्स आहे, निवेदन होऊ दे ना। हे झालं का? प्रहार जनशक्ति पार्टी ने आज जो यहाँ प्रेस कॉन्फ्रेंस रखा है, प्रहार जनशक्ती पार्टी तर्फे आज एक प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि या कार्यक्रममध्ये उपस्थित मेहमान भाई आहे, दिनेश बुब आहे, बल्लू भाऊ आहे, पाटील आहे, महाराज प्रहार जनशक्ति पार्टी की ओर से आज जो यहाँ पे प्रेस कॉन्फ्रेंस रखा गया है, इस मंच पे विराजमान हमारे दिनेश बुब जी, बल्लू भाऊ जी, हमारे रहमान भाई, सभी मंत्री विराजमान, सभी मान्यवर यहाँ उपस्थित, हमारे प्रेस के सभी पदाधिकारी, इलेक्ट्रॉनिक मीडिया के सभी मेरे साथियों और यहाँ उपस्थित सभी मेरे कार्यकर्ता और मेरे दोस्तों। प्रहार जनशक्ति पार्टी ने ये 2 बैठक हुई, दोनों बैठक में पदाधिकारी और कार्यकर्ताओं की एक ही आवाज निकली। वो आवाज ये थी कि प्रहार जनशक्ति पार्टी ने अपना उम्मीदवार खड़े रखना चाहिए अमरावती जिला में। बाद में 2 बैठक होने के बाद में बच्चों ने कहा कि राजकुमार जी, आप पदाधिकारी के साथ में और कार्यकर्ता के साथ में बैठक लो और निर्णय आप लो, आप जो निर्णय लेंगे वो हमें मान्य है, मैं मान्य करता हूँ। मेरी तरफ जवाबदारी सौंपी, प्रहार के सभी पदाधिकारी को बुलाए, उनके साथ सलाह मशवरा किए, उनकी राय ली, उन्होंने तय कर लिया कि हमको अमरावती जिला लड़ना है। एक मैत्रीपूर्ण लड़त जिसपे ना किसी की खैर है ना किसी की बैर है, मैत्रीपूर्ण लड़त लड़ने के हमने निर्णय लिया है। कल हमारी एक बैठक हुई है, मैं कल दिनेश जी से मैं आके मिले भी और उनको बताया भी कि बहुत ऐसी ऐसी बात है, आपको प्रहार की तरफ से लड़ना है, आप हमारे उम्मीदवार रहेंगे, आपकी इच्छा क्या है।
उन्होंने ना झिझकते हुए तय कर लिया कि मुझे लड़ना है। और आज इस प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से मैं आपको बताना चाहता हूं कि अमरावती जिला में दिनेश जी बुक प्रहार जनशक्ति पार्टी के उम्मीदवार रहेगा और उसकी उम्मीदवारी की मैं घोषित करता हूं। विषय एक है, मैं जिस समय मुझे बीजेपी ने टिकट नहीं दिया, जिस समय मुझे राष्ट्रवादी ने टिकट नहीं दिया, तो उस समय मुझे बच्चों ने कहा कि मैं आकोट से निकला हूं, आप रुक जरा मेरे आए तक। जबकि दूसरे दिन फॉर्म भरने की आखिरी डेट थी, मुझे पता नहीं था। वो बोले तुम प्रहार की तरफ से लाओ, मैं तुमको मदद करता हूं, मैं तुमको सहयोग करता हूं। लेकिन एक ठीक है, अपने को लड़ना है। मैंने तय किया था कि ये चुनाव में जीत नहीं सकता, बस सिर्फ लड़ना इतना तय था। पर पता नहीं पब्लिक है कब किसी को सर के ऊपर उठा ले, और मुझे इतने सर के ऊपर उठा लिया कि विदर्भ से सबसे ज्यादा मत चुन के आए। आज शिवसेना की तरफ से दिनेश भाई इच्छुक उम्मीदवार थे, कर्मठ उम्मीदवार है, पूरे समाज, पूरे जाति और पूरे धर्म को चलने वाला है। और आज ऐसे व्यक्ति को उम्मीदवारी ना देते हुए अगर शिवसेना अपना सीट दूसरे को छोड़ देता है, और हमको अगर मान लो जाना तो कहां जाना, परिस्थिति गंभीर हो चुकी थी, तब हमने निर्णय लिया है कि अब दिनेश भाई अब प्रहार के उम्मीदवार रहो और आपको रहना है। हमारी सबके सहयोग और सबकी मदद रहेंगी। हमारी कोशिश है कि हम उनको चुन के लाएंगे। आज दिनेश भाई की जो परिस्थिति है वो सबको ऐसे लग रहे है। मैं आपको यकीन दिलाता हूं, दिनेश बुक आज का सुदाम देशमुख बन जाएंगे, ऐसी परिस्थिति हो जाएगी। और आज मैं 10 लोगों से पूछा हूं, 10 राजकारणी लोगों से पूछा हूं कि हम दिनेश बुक को प्रहार के उम्मीदवार बना रहे हैं, तो हमारी डिसीजन गलत है कि सही है, या क्या हो सकता है? बहुत अच्छा डिसीजन है, बिल्कुल पॉजिटिव है। मतलब 10 में से 9 जन तो बोला ही बोला, लेकिन 10वां वाले वही बोले। ये परिस्थिति है। इस परिस्थिति के अंदर भाव ने जो हमारे ऊपर जवाबदारी दी है, हम हमारे पदाधिकारी और कार्यकर्ताओं के साथ में जो चर्चा की है, मुझे लगता है कि आज हम जो निर्णय लिया है वो एक उचित है। मैं आप लोगों से अनुरोध करता हूं, मैं गुजारिश करता हूं कि आपके भी सहयोग और आपकी भी मदद हमें मिलेंगे, ऐसी आशा व्यक्त करता हूं। धन्यवाद। वो आप महायुति के घटक हैं और यहाँ पे महायुति नवनीत राणा जी उम्मीदवार हैं, तो किस तरीके से फिर आप महायुति से बाहर पड़ रहे हैं? देखो, एक सबसे पहली बात है कि अमरावती जिला में 2 आमदार प्रहार में, एक बच्चों ने अपना एक मुद्दा रखा था कि भाई हमारे 2 आमदार हैं, तो 2 में से हमको कोई 2 लोकसभा सीट नहीं होना, एक तो दे दे। अरे हम 2 आमदार एक ही लोकसभा मतदार संघ में है, और उसमें हम अगर मान लो 1 सीट मांगता तो हमने कौन सा गलत किया? कौन सा गलत किया? हमारी मांग सही थी। अब हमको अगर मैं सम्मानपूर्वक आप एक भी सीट नहीं देख सकते, मुझे ये बताइए कौन सा पार्टी ये चाहता है कि मेरी पार्टी बर्बाद हो जाए? कोई चाहता है ऐसा? सभी को लगता है कि हमारी पार्टी, हमारे आज प्रहार में 2 आमदार है तो हम चाहते हैं अगली बार 10 हो जाए, उसके बाद 30 हो जाए। ये सबकी भावना है। अब वो हिसाब से हम भी हमारी पार्टी के लिए हम काम कर रहे हैं। लेकिन फिर भी जो दोस्ताना है तुम्हारा बीजेपी और राष्ट्रवादी और उनके साथ, शिवसेना के साथ, वो दोस्ताना तो नहीं निभा पा रहे ना, युति धर्म तो नहीं निभा पा रहे ना, उनके ही खिलाफ आप इनको खड़ा कर रहे हैं। कल अगर उन्होंने आपको युति धर्म नहीं पालने के हिसाब से अगर नोटिस दिया या बाहर निकाल लिया तो? एक पहली बात ये है कि हम शासन में जब शामिल हुए ना, पहले आघाड़ी में थे, अब महायुति में थे। हमारे माध्यम से सरकार बैठी, ये बरोबर है। उन्होंने हमको हर सहयोग मदद हमको किया है,
लेकिन इसका मतलब ये नहीं है कि भाई तुम दो ही है तो तुमको हम एक भी उम्मीदवार दे नहीं सकता लोकसभा में। ये भी तुम्हारा भाजपा आपको दबा रही क्या? आप महायुति में रहेंगे या नहीं, जैसा लोगे जाओ। महायुति ने निर्णय, हमने हमारा निर्णय ले लिया, महायुति ने खुद का निर्णय लिया तो मान्य रहेगा। नहीं, सध्या नहीं। अगर कल उन्होंने बाहर निकलने को कहा, हम बाहर निकलने के लिए तैयार हैं। हमको किसी के पास टिकट मांगने के लिए जाने नहीं पड़ता, हम तो खुद टिकट बांटने वाले हैं। सब कुछ हो रहा है, ये सब कुछ हो रहा है क्या? शिवसेना शिंदे साहब की शिवसेना को भी भाजपा दबा रही है क्या? प्रहार को भी दबा रही है क्या? ऐसा लग रहा है क्या आपको? नहीं, मुझे ऐसा नहीं लगा। खुद के दिल से सब कुछ हो रहा है, बावजूद तुम्हारे भाजपा के उम्मीदवार को विरोध यहाँ पर पूरे पार्टियों का है, लेकिन फिर भी भाजपा डंके की चोट पर उनको टिकट दिया और उम्मीदवार करके खड़ा किया। क्या लगता है इसको लेकर? देखो, पार्टी के लिए पार्टी के कार्यकर्ता है, पार्टी के पदाधिकारी है, उन लोग अगर मान लो किसी एक का विरोध करता होगा और फिर भी अगर देता हूँ तो ये कहीं तभी लाचारी है, मुझे ऐसा लगता है। नहीं तो इतना विरोध होने के बाद में अगर मान लो तुम टिकट दे सकते हो, बहुत बड़ी बात है। प्रहारच्या उमेदवाराची आता जो उमेदवार नियुक्त केला तुम्ही, त्या उमेदवाराची लढत कोणासोबत राहील? तुम्ही ठरवा ना, मतदार तुम्ही आहे ना। तुम्ही माझ्यासोबत असले तर माझ्यासोबत सगळ्याची लढत। प्रहारच्या विरोधात जे उभं आहे त्यांच्यासोबत लढत आहे। मामा काय म्हणत होते तुम्ही? थांब भैया, एक मिनिट, काय म्हणून राहिले? हां, अजेंडा सांगतो ना, ते याच प्रश्नाची मी आतुरतेनं वाट पाहून राहिलो होतो। अजेंडा म्हणजे मुख्य उद्देश निवडणुकीचा। आता माझ्यासमोर जे दोन उमेदवार आहे ते विद्यमान लोकप्रतिनिधी आहे। तुम्ही खूप प्रकारचे लोकप्रतिनिधी पाहिले असाल, मी सुद्धा छोट्या प्रमाणात का असेना मी लोकप्रतिनिधी आहे, पण आमचं काम करण्याची पद्धत अशी आहे का अमरावती शहरामध्ये वास्तव्य केलेल्या सर्व पत्रकार बंधूंनी दिनेश बुब यांनी केलेल्या विकास कामाचं एक तरी बोर्ड दाखवा ज्याच्यामध्ये दिनेश बुबचं नाव आहे। सरकारी पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, त्याच्यामध्ये श्रेयवादावरून स्वतःचे बोर्ड लावणं हे माझ्या वडिलांनी शिकवलं नाही। वडिलांनी सांगितलं जनतेच्या पैशाचं थेट काम करायचं, कधी भूमिपूजन करायचं नाही आणि त्याच्यावर स्वतःचे बोर्ड लावायचे। तुम्ही भांडणं खूप पाहिले असाल श्रेयवादासाठी। मी आजपर्यंत शेकडो कोटी रुपयाचे कामं केले 20 वर्षात। कुठंही माझ्या नावाचा एक बोर्ड दाखवून द्या, कुठंही कुठल्या ठेकेदारानं एक पेढ्याचा डब्बा, हार आणि कुदळे आणायला सांगितलं आणि पेपरला जाहिरात द्यायला सांगितलं हे सांगून द्या। महापालिकेत तुम्ही सगळे लोक, अनेक लोक राहता, कधीतरी आमच्या एवढ्या मोठ्या गणेशोत्सवाची गावामध्ये 1 रुपयाची पावती फाटते का हे सांगून द्या। गणेशोत्सव मंडळामध्ये आपसामध्ये वाद पाहिले आहे, परंतु गणेशोत्सव मंडळांनी एकमेकाला मदत केल्याचे उदाहरण सांगा। आमच्या मंडळासाठी सगळ्या मंडळाचे लोक येऊन मिरवणुकीचं नियोजन करतात। एकोपा कसाल म्हणायला पाहिजे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी वाद अनेक पाहिले असाल, पण शिव टेकडीवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुनर्स्थापनेसाठी 12 महिने शिवाजी महाराजांचा पुतळा तिथून रिमूव्ह केला होता, काढला होता आणि त्याच्याकरता 11 महिने त्या ठिकाणची दर्गा बंद होती। शहरामध्ये चर्चा तरी झाली का? 11 महिने दर्गा बंद करणाऱ्या मुजावर लोकांची त्या ठिकाणी रोजीरोटी होती। 2020-2021 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये ती दर्गा नैसर्गिकरित्या शासनाच्या आदेशाने बंद करण्यात आली आणि 3-4 महिन्यानंतर शिवप्रतिमेचं काम सुरू झालं। त्याच्याकरता परत दर्गा बंद करण्याची पाळी आली। आमच्या एका शब्दावर 11 महिने दर्गा बंद राहिली। असे उदाहरण समाजामध्ये तुम्हाला पाहिजे की शिवाजी महाराजांसाठी दर्गा बंद राहते, हा एकोपा पाहिजे का शिवप्रतिमे स्थापनेसाठी पूर्ण शहराला वेठीत धरणारा पाहिजे, हे जनतेला ठरवायचं आहे। बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी शिवसैनिक भीमसैनिकांच्या चपला उचलून त्यांच्या दर्शनाची व्यवस्था करतात। हे चित्र पाहायचं आहे का एकमेकाला वेठीत धरून 1-1 महिना 1.5 महिना शहराला, जिल्ह्याला वेठीत धरणारा जो सामाजिक विद्वेष पाहिजे
हे जनतेला ठरवायचं हा अजेंडा राहील की आदर्श लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे. तर आम्ही सर्व मिळून समाजाला आदर्श करू. विकास कामं होत राहतील, आज नाही होतील उद्या होतील, परंतु समाजामध्ये जी दरी निर्माण झालेली आहे ती दरी जर बंद करायची आहे तर तुम्हाला चांगल्या विचाराचे लोक निवडून द्यावे लागतील. हे माझी नाही, जनतेची सुद्धा आवश्यकता आहे, जनतेच्या होणाऱ्या येणाऱ्या पिढ्यांची सुद्धा आवश्यकता आहे. हे आता जनतेने ठरवायचं. आमचं काम पाहिलं आम्ही सर्वांसमोर आहोत. हा अजेंडा कोई नाराज नेता है कि उम्मीदवारी दी जा रही है, ऐसा बच्चों को फिलहाल से बोला था भाई आज उसका जमा नहीं बोलना, उसका जैसा बोलो वैसा नहीं था. दिनेश बुब आने के बाद में बोलना वो थोड़ा पीछे रह जाए. बीजेपी का जो उम्मीदवार बीजेपी वाले ने दिया है ना, उसका और दिनेश बुब का कोई संबंध नहीं. कोई मुकाबला 2 दिवसापूर्वी बच्चू भाऊंनी सांगितलं होतं मीडियाला का बा एक बीजेपीतला एक नाराज व्यक्ती आहे का त्याला आम्ही उमेदवारी देणार आहे, तो आमच्या संपर्कात आहे, पण ऐन वेळेवर तुम्ही शिवसेनेच्या माणसाला तिकीट दिली असा त्यांचा प्रश्न आहे. त्याचं कारण काय आहे? ये विषय बच्चू भाऊ ने कहा ना, तो ये बच्चू भाऊ बताएंगे. बच्चू भाऊ ने ये कहा कि आज जो भी निर्णय लेंगे वो राजकुमार जी लेंगे. असं काही आहे का चुकल्या तर एकनाथ शिंदे साहेब पाठीमागे आहे तेव्हा त्याला उभे करा, असं काही आहे का? असं काहीच नाही. असं काही मला हे सांगा आम्हाला मला सांगितले की राजकुमारजी तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासोबत निर्णय घ्या. मी निर्णय घेतले ना. अजूनपर्यंत मला कोणाचा फोन आलेला नाही, काही नाही. बच्चू भाऊ ने जो बोला उसका जवाब आपने बच्चू भाऊ से लेने को बोला. बच्चू भाऊ ने ये भी बोला कि हम राणा को गिराने के लिए मैदान में है. तो मी जो आहे ओरिजिनल आहे, मी काँग्रेसचा होतो ना, हात भगवा झेंडा घेऊन राहिलो असा नाही के लिए मैदान में नहीं है. हम हमारे उम्मीदवार स्वतःचे विचार न सोडता मी निवडणूक लढवणार. अभी आपने सवाल किया, अभी जवाब देते हैं प्रेस कॉन्फ्रेंस. हमारी किससे बैर नहीं, अब किसकी खैर नहीं, तो किससे बैर नहीं और किसकी खैर नहीं, ये इसका जवाब. नहीं, मैंने ये बोला है हमारी किसी से बैर भी नहीं है और किसी से खैर भी नहीं है. हम बोलिए ना, बोलिए ना, खैर नहीं का मतलब क्या होता है? नहीं, कुछ लोगों ने कुछ किसी से खैर है किसी से बैर है ऐसा बोला है. जवाब तो आपको नहीं, तो मैंने ये कहा ना, हमारी किसी से खैर भी नहीं है और किसी से हमारी बैर भी नहीं है. फिर चुनाव क्यों लड़ रहा है? जब किसी से खैर नहीं किसी से बैर नहीं तो फिर नहीं, चुनाव लड़ना ये जो चुनाव है, ये चुनाव हमारी भी एक पार्टी है, वो छोटा पार्टी है, ठीक है, हम ये नहीं मानते, लेकिन हमने लोकसभा चुनाव नहीं लड़ना, ये किसने कहा? हम तो हमारे पार्टी के लिए लड़ रहे ना. आपसे एक सवाल है, राणा जी आपके पास आए थे, राणा जी से बरबार चर्चा हुई थी, क्या विषय? राणा जी आपसे मिलने के लिए आए थे. रवि राणा मेरे से मिलने आए, उन्होंने मुझे रिक्वेस्ट भी किया है तुम नवनीत राणा के लिए काम कर, सारी बातें. पर मैं अगर मान लो एकदम प्रहार छोड़ के इंडिपेंडेंट रहता तो मैं कुछ अकेले निर्णय ले सकता हूँ. मैं जब पार्टी से बंधा हूँ. अब कल मैं आते समय मुझे घटांग में बड़ंत वानखड़े मिले, हम दोनों साथ में मस्त बैठ के चाय नाश्ता किए वहाँ पे. पैसा मैंने दिए, मैंने बोला तुम मेरे मतदार संघ में आए, तुम मेरे अतिथि देवो भव. अब उतना तो करना पड़ेगा ना, नहीं तो अगर मान लो आप वो मेरे साथीदार है, मेरे दोस्त है, बहुत अच्छा मित्र है वो. उन्होंने बोले गरीब को बोले नहीं, राजकुमार जी की पहचान हमेशा उत्कृष्ट कामों पर आवाज उठाने वाले दबंग विधायक करके रही है. ऐसे में मौजूदा सांसद ने निकृष्ट दर्जे की आपके मेलघाट में साड़ियाँ बांटी, उस पर आपने टिप्पणी क्यों नहीं की? टिप्पणी हुई ना टिप्पणी करने की जरूरत ही नहीं है. होली में वही जी मच्छरदानी को फेंक के जला दिया. अब लोगों ने अगर विरोध किया तो मुझे टिप्पणी करनी चाहिए. हाँ बोलो. गाँव में ऐसी चर्चा है कि आप नवनीत राणा को गिराने के लिए खड़े रह रहे हैं या अमरावती जिले के विकास के लिए खड़े रहे हैं, ये क्लियर करिए. विकास करण्याची संधी मिळावी यासाठी, विजयी होण्यासाठी आमची उमेदवारी आहे.
आणि दिनेश बुक हा कधीही चिल्लर कामं करत नाही. दिनेश बुक उभा राहिला तर लोकांनी सांगितलं आहे, निवडून देण्याचं आश्वासन दिलं आहे. किंबहुना लोक म्हणे आम्ही म्हणतो म्हणून उभा राहा. भाऊ, आमच्यावर खूप मोठा दडपण आहे, कोणाला मत द्यायचं इतकी भीषण परिस्थिती आहे, ही आजपर्यंत कधी झाली नाही. भाऊ, उभे राहा, हा लोकांचा संदेश आहे. आणि मी नाही, तुम्ही लोकांमध्ये माझ्यापेक्षा जास्त राहतात, लोकांना विचारा ही उमेदवारी योग्य आहे का अयोग्य आहे. सगळ्यांना मी आपण आलात त्याबद्दल धन्यवाद देतो. एक शेवटचा प्रश्न आहे, जे नवनीत राणाला विरोध करत होते भाजपमधले किंवा जे नाराज लोक आहेत त्यांना दिनेश बुक कसं आपल्या पदरात पाडून घेतील? लोक आग्रहास्तव ही उमेदवारी आहे. ज्यांना हे तुलनात्मक या तिन्ही उमेदवारांपैकी कोणाचं काम, कोणाचं आचरण, कोणाचा स्वभाव आणि कोणाची कार्यपद्धती आवडली असेल त्यांनी त्याला मतदान करावं. मी म्हणत नाही याला करा मला करा, ज्याची कार्यपद्धती. जे पक्षाचे नाराज आहेत, ज्यांनी उमेदवारी नाकारली होती, नवनीत राणांना नको पाहिजे, असे पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना दिनेश बुक कसा आपल्या पदरात पडून? मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे, गुप्त मतदान आहे. मला माझ्या समोर कोणी, मला आलं लक्षात तुमचा सवाल आला, माझं हे म्हणणं नाही आहे की कोणी स्वतःचं कॅरियर खराब करून स्वतःचे पदधावर लावून माझ्यासाठी काम करा. बसल्या ठिकाणून तुम्ही आपलं काम करू शकता. सगळ्या राजकीय क्षेत्रातील लोकांना विनंती आहे की हे संकट माझ्यावर नाही आहे, राजकीय क्षेत्रावर आहे, एवढं सगळ्यांनी भान ठेवावं. बीजेपी का विरोध है, राणा का विरोध है, मान्य है, लेकिन उनके खिलाफ अगर आप बलवंत वानखड़े को सपोर्ट करते हैं और 1-to-1 फाइट होती है, वो सीट निकलती तो फिर क्या पड़ेगी? ये लोकशाही है, 1-to-1 फाइट बहुत अलग विषय हो गया. विषय ऐसा है कि अगर वो चीज़ पॉसिबल होती तो उम्मीदवारी दाखिल नहीं करना पड़ता ना, वो चीज़ अशक्य थी, इसलिए हमारी उम्मीदवारी. नामांकन कब भरे वो? 3 तारखेला आम्ही दिनेश भाऊंचं नामांकन अर्ज भरणार आहे. या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं आभार व्यक्त करतो. आणि आज जो उमेदवार आम्ही जाहीर केला दिनेशजी बुक यांचं सामाजिक मोठं कार्य आहे, बच्चू भाऊचं सुद्धा मोठं कार्य आहे, राजकुमारचे सुद्धा सामाजिक मोठं कार्य आहे, हे आपण जनतेपर्यंत पोहोचवावं अशी विनंती करतो आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.